मी विषयाला सुरुवात करते, पण यात एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे, तो अगदी सगळ्यांच्याच आयुष्यात आणि तो म्हणजे प्रेम. प्रेम आणि पुढे जाऊन त्याचं रूपांतर लग्न किंवा विवाह संस्थेमध्ये. खरं तर लग्न किंवा विवाह संस्था याची एक खूप मोठी इंडस्ट्री झाली आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? तर या इंडस्ट्रीचा खूप मोठा आवाकाही आहे. त्या आवाक्यावर आज आपण जरा एक प्रकाश टाकणार आहोत. खरं तर लग्न संस्था म्हटलं, की परंपरा, प्रतिष्ठा आणि उद्योगामागचा हा झगमगाट या सगळ्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. दसरा, दिवाळी ह्या सगळ्यांपेक्षाही एक मोठा सण आहे आणि तो म्हणजे आपल्याकडे होणारे हे लग्न सोहळे. या लग्नाचा हंगाम प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात हा वेगवेगळ्या पद्धतीनं लखलखाटतो. पण हा लखलखाट नक्की कुणावर इम्पॅक्ट करतो, कुणावर परिणाम करतो, याच्यावर आज आपण एक नजर टाकणार आहोत. दरवर्षी भारतात तब्बल 1 कोटीहून अधिक लग्न होतात. हा उद्योग जवळजवळ 130 अब्ज डॉलर यापेक्षाही मोठा आहे. देशातला सगळ्यात मोठा म्हणजे जवळजवळ चौथ्या क्रमांकाचा एक मोठा उद्योग म्हणून याकडे पाहिलं जातंय. या उद्योगामध्ये जवळजवळ 1,000 कोटी इतका रोजगारही उपलब्ध होतोय. 2023 आणि 24 मध्ये या उद्योगाला तब्बल 75 अब्ज डॉलर इतकी उलाढाल झालेली आहे. सणांनंतर हॉटेल्स किंवा लॉन्स हे बुक असतात ते केवळ लग्न याच्या निमित्ताने. तंत्रज्ञान असेल, किरकोळ विक्री असतील, हॉटेल असेल आणि पर्यटन असेल, या सगळ्यांनाही लग्न ही एक सुवर्ण संधी असते. या उद्योगाची साखळी किती मोठी आहे हे जरा एकदा आपण नजर टाकूया. हॉटेल बुकिंग यावर जर आपण पाहिलं तर जवळजवळ $603 जी उलाढाल जी आहे ती यामध्ये होते. केवळ विवाहामध्ये वापरले जाणारे ड्रेसिंग्स यावर 1.2 अब्ज डॉलर इतकी मोठी उलाढाल होतीये. यामध्ये सोने चांदे या दागिन्यांमध्ये जवळजवळ 7.2 अब्ज डॉलर इतका खर्च होतो. अर्थात सोन्याचा रेट काय आहे यानुसार ही उलाढाल आता वाढलेलीच असणार आहे. लग्न म्हणजे केवळ दोन माणसांची नाती असं आपण म्हणतोय, पण आता हे लग्न केवळ दोन माणसांची नातीपुरती लिमिटेड राहिलेले नाहीयेत, तर चालता बोलता एक खूप मोठा उद्योगही झालेला आहे.